गणपती बाप्पा मोरया. बघता बघता 5 दिवस आणि 5 वर्ष पूर्ण झाली. गणपती स्थापना करून आम्हाला आज 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज दिवस होता विसर्जनाचा. विसर्जनाच्या दिवसाचा आनंद आमच्या मनीमाऊनी खूप मनसोक्त घेतला. दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती बसवतो आणि तोही मातीचा गणपती बसवण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कोणत्याही गणपतीची हानी बघू शकणार नाही आम्ही. त्याचमुळे आम्ही मातीचे गणपती बसवतो. त्या मातीचा उपयोग आम्ही आमच्या झाडांसाठी करतो. पण ह्यावर्षी काही कारणास्तव आम्हाला कृत्रिमरित्या विसर्जन करावे लागले आणि त्या विसर्जनाचा होता आज शेवटचा दिवस. त्या शेवटच्या दिवशी मन भावुकही होत होतं आणि आनंदही होत होता की आज गणपती चालले आहेत, पण पुढच्या वर्षी पुन्हा त्या आनंदामध्ये आमच्या घरामध्ये विराजमान होतील. म्हणून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आम्ही गणपती बाप्पा तुमची खूप मनापासून वाट बघत आहोत. या गणपती विसर्जनानंतर आम्ही विचार केला आहे आमच्या पाटील फॅमिलीचा ब्लॉगिंग करायचा आणि त्याची सुरुवात झालेली आहे. मिनी ब्लॉग सुरुवात करून विसर्जन संपून आम्ही आमची तयारी केली, ती म्हणजे साताऱ्याला जायची. सातारा म्हणजे सुख, सातारा म्हणजे माहेर, सातारा म्हणजे प्रमोद पाटीलचं सासर. मी माझ्या माहेराला आणि प्रमोद त्यांच्या सासरी ज्या उत्साहाने जातो तो उत्साह खूप गगनात मावण्यासारखा असतो. साताऱ्याला चाललो आणि मिसळ खाल्ली नाही असं होणारच नाही. साताऱ्याचा रम्य देखावा बघणं म्हणजे एक स्वर्ग बघण्यासारखं आहे. हे जे आहे हे हा जो एरिया माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप खूप मनभावलेला असलेला आहे. सातारा, आईचं गाव, आईची आठवण, आईची माया, सगळ्या एका गोष्टीमध्ये निघून येतं. ज्या स्पीडने हा व्हिडिओ पुढे चाललेला आहे त्या स्पीडने माझं मनही धावत होतं. कारण की तब्बल 1 महिन्यानंतर मी माझ्या आईला भेटणार होती. आई जवळ होती, रोजचं भेटणं होतं. वडिलांच्या रिटायरमेंटनंतर मम्मी पप्पांचं जाणं येणं जास्त गावी वाढलं आणि मम्मी पप्पा जास्त गावीच राहू लागले. 1 महिना झाला मी माझ्या आईला भेटली नव्हती आणि तो आनंद तो खूप गगनात न मावणार होता. घरामध्ये थोडंसं दुःखही आहे आज. घरात सुतक असल्यामुळे माझ्या आईच्या चेहऱ्यावरती थोडंसं तुम्हाला वेगळापणा दिसून येईल, पण माझ्या मुलीला बघण्याचा आनंद तो वेगळाच होता. आई कितीही असो, कितीही लांब असो, पण तिची माया खूप वेगळ्या प्रकारे असते आणि तिची ओढ तर ती वेगळीच असते. माझ्या मुलीसोबत माझ्या रॉयललासुद्धा तिची वेगळीच माया असते. वडील माझे, त्यांचा चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे वेगळंच. सगळं फ्रेश वगैरे होऊन थोडंसं नाश्ता वगैरे करून आम्ही थोडासा आराम करायचा म्हटलं, पण आमच्या मनीमाऊला त्याच टायमाला खेळायचं सुचत होतं. काही नाही तर काहीतरी आम्हाला खेळावंच लागतं, त्याशिवाय आमचा दिवस पूर्ण होतच नाही. अशा रीतीने आम्ही आमचा मिनी ब्लॉग संपवलेला आहे. नेक्स्ट टाईम आम्ही अजून एका गोष्टीसोबत येऊ. नवीन आम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.